जमेल ना जायला? जमेल ना? नाही तर येतोय आम्ही आधार द्यायला. या इथे रस्त्यालगत असे नदीचं एक पात्र आहे आणि आता थोडंसं पावसाळा नाही आहे म्हणून सुकलं आहे, पण पावसाळ्यात हे खूप इथे पाणी वाहत असतं. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये गाडी तर वर आणूच शकत नाही. आता आपण जरा पावसाळा नाही आहे म्हणून गाडी तरी वर आणू शकलो आहे. बघताय कसं हे नदीचं पात्र आहे पूर्ण. आणि या इथून समोरून इथूनच वरून तो धबधबा जो आहे, जे तुंगारेश्वर मंदिराच्या जवळ धबधबा आहे, तेच जे वाहत येते तेच हे पाणी इथून असं सगळं निघून या इथून पुढे निघून जाते. चला आता आपण पुढच्या मार्गाला लागूया. या इथून निघूया आपण आता. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल साईप्रसाद पाठारे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वसई येथील तुंगारेश्वर देवस्थानाजवळ. तुंगारेश्वर देवस्थान हे शंकराचं एक स्थान आहे. वसई स्टेशनपासून साधारण 10 ते 15 किलोमीटरवरती हे असेल. इथे तुम्ही रिक्षानीसुद्धा येऊ शकतात, म्हणजे स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा येतात आणि तुम्ही बाय कारसुद्धा तुम्हाला आता वरपर्यंत गाडी घेऊन येऊ शकतात. किंवा जास्ती करून जे यंग पिढी आहे ती सध्या इकडे ट्रेकिंगच पूर्णपणे प्रेफर करते. बघताय तुम्ही हा परिसर. माझ्या मागचं इथे गाडीची पार्किंग आहे आणि तिथेच पुढे तुंगारेश्वरचं देऊळ आहे. आम्ही इथे गाडी घेऊनच आलो. माझ्या घरापासून तसं काही लांब नाही, मला अर्धा ते पाऊण तास लागला यायला इथे. आता आपण जाऊया. मी बघताय जी मिसेस आमची एंजल या पण आहे बरोबर, आई आहे माझी, आणि आज माझे बाबासुद्धा आहेत बरोबर, ते पुढे जे चालत आहेत.
हा रस्ता थोडासा खराबच आहे तसा, म्हणजे गाडी तुम्ही आणताना तुम्हाला थोडं सांभाळून आणि सावकाशच गाडी आणायची आहे, कारण पूर्ण रस्ता हा असाच आहे. इथे बघा माकडं सुद्धा बरीच आहेत. एक देऊ दोन एक माझे आवडते कंदी पेढे. या इथे नाश्ता करण्यासाठी छोटीशी हॉटेल आहे. बघू येताना पण बोलले तर आपण पण जाऊ तिकडे. इथे लहान मुलांना खेळायला गार्डन आहे. हे आहे श्री शृंगारेश्वराचं मंदिर. आणि इथे माकडाने आमच्या पूजेच्या ताटातलं तीळ पळवून नेलेले आहेत. शंकराची पिंडी आहे.
आताच दर्शन झालेलं आहे आमचं, खूप छान दर्शन झालं. आता बघू आजूबाजूचा परिसर थोडा एक्सप्लोअर करू, तुम्हाला पण दाखवू काय आहे आजूबाजूला. झालं का तुमचं दर्शन? व्यवस्थित झालं ना दर्शन? व्यवस्थित. एंजल हाय. मंदिरासभोवतीचा हा परिसर आहे, ते बघू शकता तुम्ही, आणि वेल मेंटेन्ड आहे. तिथं तिकडे अशी साफसफाई चालू आहे, क्लीन आहे. इथे बघावं तिकडे माकडं आहेतच. इथे पाणी पितात. मारुतीरायाचं मंदिर आहे. नेमका शनिवार आहे, शनिवारचं आपल्याला हनुमानाचं दर्शन झालेलं आहे. जय हनुमान, जय बजरंगबली. केळी आणायला पाहिजे होती ना. नको, मागे मागे आले ते आणखी तुझी बॅग पण नसती राहिली सध्यावरची. तू काय मागवलं ग? कांदा भजी. कांदा भजी. आणि तू? कटलेट. कटलेट. आणि तू? कटलेट. कटलेट. बाबा काय? कांदा भजी. कांदा भजी. मी पण सगळंच खाणार त्यातलं. बघू आता आल्यावरती त्याची टेस्ट कशी आहे सांगतोच तुम्हाला, दाखवतो पण. याचा नाश्ता आता आलेला आहे, तर सगळे याचा आस्वाद घेऊ. तुम्ही पण या आता नाश्ता खायला आमच्याबरोबर. पुन्हा इथे सुद्धा पॅटीस. या सांगतो त्याला पॅटीस नाही म्हणत, कटलेट. सो कटलेट खातो मी आता पुन्हा इकडे, आणि चव चांगली आहे त्याची. या तुझी कांदा भाजी आली. हा मस्त गरम गरम आहे, दिसायला तरी मस्तच आहे. तर आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे करून. आता परतीच्या प्रवासाला थोडं मध्ये रस्त्यात बघू अजून काय कुठे चांगलं ठिकाण दिसलं तर थोडेसे आपण शॉर्ट्स घेऊ त्याच्यामध्ये. बाकी तुम्ही जर या साईडला आलात म्हणजे विरार वसई तर या ठिकाणी नक्की भेट द्या. जसं मगाशी सांगितलं म्हणजे फारसं म्हणजे शहरापासून काही फारसं लांब नाही आहे, आणि बरेचसे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे तिकडे यायला तुम्हाला. सो तुम्ही इथे कधीही म्हणजे आलात तर नक्की या साईडला व्हिजिट द्या, पण खरंच बघण्यासारखं ठिकाण आहे. या इथे मागे तुम्ही बघतायत जो इकडे वरती आश्रमाकडे जायचा मार्ग आहे, वरती सदानंद महाराज आश्रम. आता ह्यावेळेला आपण तिकडे जात नाही आहोत, तिथे जायला आपण पुन्हा कधीतरी नक्की येऊ, कारण इथून ते साधारण 7-7.5 किलोमीटर वर आहे आणि चढण आहे पूर्ण, आणि पुन्हा तो रस्ता तसाच. आता उशीर पण झालेला, येता येता काळोख होईल. सो आम्ही विचार केला की आपण नेक्स्ट टाईम कधीतरी फक्त तिकडे जायला आपण येऊ. त्या हिशोबाने आपण सकाळी लवकर निघून किंवा असं दुपारी येऊन तिकडे जाऊ. इकडे बघा माकडांची पुन्हा मस्ती चालू आहे. माझ्याकडे आता खायला त्यांना यांच्याकडे काही नाही आहे, यांना खायला देण्यासाठी माझ्याकडे आता काही नाही आहे. मला ॲक्च्युली कल्पना नव्हती इथे असतील, नाही तर मी यांच्यासाठी नक्कीच काही ना काही केळी किंवा बिस्किटं घेऊन आलो असतो. हा बघा कसा बसलाय.
आपण पुन्हा आता एकदा त्या स्पॉटला उतरलोय येताना. यांना थोडी फोटोशूटिंग करायची आहे यांची, म्हणून थांबलोय आपण. पण खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे बघा. पाणी सुद्धा बघा किती नितळ आहे, पूर्ण तळ दिसतोय पाण्यातला. नीट उतरा सांभाळून. शिल्पा सावकाश. हो टाक पाय. काय वाटतंय, कसं वाटतंय बोलली आज? कसं वाटतंय? ॲडव्हेंचर. हां, हे ॲडव्हेंचर तर आहेच आपल्यासाठी. या लवकर, पाय टाक तिकडून वरून, एवढं काय पाणी नाही आहे खाली. हां हां. काय काय फोटो काढायचे सध्या, शूट चालू आहे. हां चांगलं वाटतंय. बाबा काय उत्तर द्या की हे नक्की दगड आहे की मॅग्नेट आहे? दगड आहेत ते, पण ते मॅग्नेट सारखी शाईन करतात. एक माझ्याकडे तसे शाईन करतात. दगड आहेत ते. जमेल ना जायला? जमेल ना? आता येतोय आम्ही आधार द्यायला. झालं ती बघ. पोचली पण तिकडे. पोचली वरती तिकडे फायनली. आता आम्ही येतो. पिया पण तुला आवडलं नाही? हे बघ किती क्लिअर पाणी आहे बघ. पाणी खूप क्लिअर आहे. ॲक्च्युली मी स्वतः बऱ्याच वर्षांनी असं काहीतरी ॲडव्हेंचर ठिकाणी आलो असेल. चला आता निघूया. एंजल वाट बघते. काय एंजल वाट बघते तू? वाट बघत होती तू? हो
निघूया आता निघूया. चला तर मित्रांनो, हे तुंगारेश्वरची सफारी आता संपली आहे. आता निघतो घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.